आनंदमूर्ती भक्त आणि त्यांच्या विश्वलीला. छोटे बाबू, थोडी वाट पाहता का? बसता का? मी जगन्मातेबरोबर बोलतो आहे. आदरपूर्वक पण दबकत दबकत मी त्या खोलीत प्रवेश केला होता. मास्टर महाशय देवदूताप्रमाणे मला भासले. त्यांना बघून मी भारावून गेलो. त्यांची रेशमासारखी पांढरी शुभ्र दाढी, पाणीदार डोळे पाहून पवित्रपणाची अमूर्तमूर्तीच पाहतोय असे मला वाटले. त्यांनी चेहरा वर करून माझ्याकडे पाहिले आणि हात जोडले. मला वाटले आपण आता येऊन चूक केली आहे. त्यांच्या साधनेमध्ये मी व्यत्यय आणला होता, बाधा आणली होती. खरं तर आतापर्यंत अनेक साधू संतांशी माझी गाठ पडली होती, पण मास्टर महाशयांच्या त्यांच्या या शब्दांनी माझ्यावर खूप खोलवर प्रभाव घडला. माझ्या स्वतःच्या आईच्या जाण्याने मी अतिशय दुःखी झालो होतो, पण आता जगन्मातेचा होत असलेला वियोग मी सहनच करू शकत नव्हतो. अतीव दुःखाने मी धाडकन जमिनीवर पडलो. छोटे बाबू, शांतपणे घ्या, धीर धरा. साधू महाशयांना माझ्याबद्दल सहानुभूती वाटली आणि माझ्या दुःखाची कल्पनाही त्यांना आली. अक्षरशः महासागरात पडलेला मी या भवसागरातून तरून जाण्यासाठी त्यांच्या चरणांचा तराफ्याप्रमाणे आधार घेत होतो. महाराज, कृपा करावी आणि मध्यस्थी करावी. ही देवी जगन्माता माझ्यावर कृपादृष्टी करणार आहे ना, एवढे विचारावे. पण अशा प्रकारची मध्यस्थी सहजासहजी होत नसते. मास्टर महाशय अतिशय शांतपणे बसून होते. मास्टर महाशयांचा आणि जगन्मातेचा अतिशय प्रेमाने संवाद होतो हे मी जाणून होतो. मला खात्री होती की आताही त्यांना ती दिसते आहे, पण माझ्या अंध डोळ्यांना मात्र ती दिसत नव्हती. याची मला खूप लाज वाटत होती. त्यांची इच्छा नाही हे दिसत असूनसुद्धा निर्लज्जपणे मी वारंवार त्यांचे पाय धरत जगन्मातेकडे मध्यस्थी करण्याची विनंती करत होतो. शेवटी एकदा मास्टर महाशय म्हणाले, ठीक आहे, प्रेमळ मातेपुढे मी तुझे म्हणणे ठेवतो. त्यांच्या तोंडावर सौम्य असे हास्य होते. त्यांच्या एवढ्या शब्दांनी जादू केली आणि मोठ्या वावटळीतून वाचल्यासारखे मला वाटले. महाराज, आपल्या शब्दांची आठवण असू द्या. मी तिच्याकडून माझ्यासाठी काय निरोप आहे हे विचारायला येतोच. आता मला अत्यानंद झाला होता आणि थोड्याच वेळापूर्वी दुःखाने मी वेडा झालो होतो. जिना उतरत असताना पूर्वीच्या आठवणींनी मी व्याकुळ झालो. आता यावेळी ते मास्टर महाशय 50 अम्स्टन स्ट्रीटवरील घरात राहत होते. माझ्या आईच्या मृत्यूपर्यंत जे आमचे आणि माझ्या कुटुंबाचे घर होते. इथेच माझ्या आईच्या मृत्यूमुळे माझे मन पिळवटून निघाले होते आणि इथेच जगन्माता दिसत नसल्यामुळे मी कासावीस झालो होतो. त्या घराच्या पवित्र भिंतींनी माझे दुःख वेदना पाहिल्या होत्या आणि त्या जखम्या बऱ्या झालेल्याही पाहिल्या. मी माझ्या घरी जरा भरभरच आलो. तिथे पोटमाळ्यावर एका लहानशा खोलीत जवळजवळ 10 वाजेपर्यंत ध्यान लावून बसलो. खरे तर खूप उकडत होते. सगळीकडे गडद अंधार होता आणि मला अगदी अचानक एक दृष्टांत झाला. माझ्यासमोर प्रत्यक्ष जगन्माता अत्यंत प्रसन्न मुद्रेने उभी होती. तिच्या भोवती तेजोवलय होते. अरे, तुझ्यावर माझी कृपा आहेच आहे आणि यापुढेही तशीच राहील. त्या दिव्य अद्भुत वाणीचे शब्द हवेमध्ये निनादत होते आणि एकदम ती अंतर्धान पावली. दुसऱ्या दिवशी सकाळी अजून सूर्य उगवायचाय तोच मी मास्टर महाशयांकडे गेलो. त्या घराच्या दुःखद आठवणी आठवतच मी वेगाने जिना चढून 4थ्या मजल्यावर गेलो. दार बंद होते, म्हणजे साधू महाशयांना एकांतवास हवा होता. जिना चढून तर आलो, आता काय करावे असा विचार करत असतानाच मास्टर महाशयांनी दार उघडून माझे स्वागत केले. मी त्यांना वाकून नमस्कार केला. मला आलेला दैवी साक्षात्काराचा अनुभव न सांगता मी चेहरा गंभीर केला होता. महाराज, मी आलोय, जरा लवकरच. जगन्माता माझ्याबद्दल काही बोलली का? छोटे बाबू, तुम्ही लबाड आहात हा, मिश्किलपणे ते बोलले. मी काहीच बोललो नाही. गंभीरपणाचा घेतलेला मुखवटाच फुसका ठरला. माझी चेष्टा करता का? आपल्याला कधी सरळ भाषेत बोलताच येत नाही का? माझी परीक्षा घेतो आहेस का? त्यांना सगळं कुठून कळून चुकलंय हेच त्यांचे शांत डोळे जणू काही सांगत होते. काल रात्री 10 वाजता त्या सुंदर तेजस्वी जगन्मातेकडून तुला जे आश्वासन मिळाले त्याबद्दल एक शब्द तरी मी सांगण्याची या सकाळी जरुरी आहे का? मास्टर महाशयांनी माझ्या आत्म्याच्या दरवाजाचा पूर्ण ताबा घेतला होता. मी त्यांना पूर्ण शरण गेलो होतो. मी त्यांच्या चरणावर लोटांगणच घातले आणि माझ्या आनंदाश्रूंना वाट करून दिली.
दयेचा महासागर अशी ही जगन्माता तुझ्या भक्तीमुळे द्रवली नाही असे तुला का वाटते? परमेश्वराची मातृरूपात आणि जगन्मातेच्याही रूपात अगदी भक्तिभावाने तू पूजा केली आहेस. तुझ्या मनापासून केलेल्या प्रार्थनेचे उत्तर तुला नक्की मिळेल. हे असे कोण साधे दिसणारे पण महान संत आहेत की ज्यांच्या केवळ विनंतीने विश्वातील परमात्म्याला हाक द्यावी आणि त्यांनीही अशी गोड साथ द्यावी. जगातील त्यांचे कार्य असेच विनम्र असे आहे. ह्या एमहर्स्ट स्ट्रीट हाऊसमध्ये मास्टर महाशय मुलांसाठी एक शाळा चालवतात. मुलांना एका शब्दानेही कधी रागवले जायचे नाही की कोणताही कडक नियम लागू नव्हता. इथल्या वर्गामध्ये वरच्या वर्गाचे दर्जाचे गणित शिकवले जायचे आणि प्रेमाच्या रसायनाचे धडे दिले जायचे, जे नियमित अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात कधीही सापडत नाहीत. ज्याचा हवा तसा परिणाम साध्य होत नाही असा नुसता कोरडा उपदेश दिला जात नसे, तर आध्यात्मिक संपर्क साधून मुलांमध्ये तो ज्ञानाचा प्रसार करत त्यांचे दिव्य अशा जगन्मातेच्या ठिकाणी शुद्ध निरागस प्रेम असल्याकारणाने त्यांचे मन लहान मुलाप्रमाणे निरागस होते. मी काही तुझा गुरु नाही, ते तुला लवकरच भेटतील, ते म्हणाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रेम, त्याग, भक्ती या रूपात तुझ्या साक्षात्कारी अनुभवांचे अगाध ज्ञानामध्ये परिवर्तन होईल. त्यानंतर रोज दुपारी मी त्यांच्या घरी जात असे. त्यांच्या सहवासात मी ज्ञानामृत घेण्यामध्ये अखंड बुडालो होतो. यापूर्वी मी इतके कोणालाच शरण गेलो नव्हतो. आता मला असे जाणवते की मास्टर महाशयांचा सहवास मला लाभला, त्यांचे योग्य मार्गदर्शन मला मिळाले यासारखे दुसरे भाग्य नाही. महाराज, मी आपल्यासाठी खास करून आणलेल्या या चाफ्याच्या फुलांचा स्वीकार करावा. एका संध्याकाळी मी त्यांच्यासाठी फुलमाला आणली होती. कितीतरी वेळ ती घालून घ्यायला ते तयारच नव्हते. शेवटी माझे मन दुखवायचे नाही म्हणून त्यांनी हसून त्याचा स्वीकार केला. ते म्हणाले, आपण दोघेही एकाच जगन्मातेचे भक्त आहोत. माझ्या देहरूपी मंदिरात ती वास करत आहे, राहते आहे. तिला तो हार घाल. त्यांच्या विशाल हृदयात खरोखर अहंकाराला तीळ मात्र जागा नव्हती. उद्या आपण दक्षिणेश्वराला कालीमातेच्या मंदिरात जाऊ. ते मंदिर माझ्या गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. मास्टर महाशय थोर संत रामकृष्ण परमहंसाचे शिष्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बोटीने गंगा नदीतून 4 मैल प्रवास करून गेलो. 9 घुमट असलेल्या कालीच्या मंदिरात आम्ही गेलो. तिथे जगन्माता आणि शिवशंकर यांच्या मूर्ती चमचमीत चांदीच्या कमळावर बसवलेल्या आहेत. त्या कमळांच्या 1000 पाकळ्यांवर सुंदर नाजूक अशी कलाकुसर आहे. मास्टर महाशयही भारावरून गेले होते आणि आपल्या प्रेमळ आईशी हितगुज करण्यात रंगून गेले होते. त्यांनी नामजप सुरू केल्यावर माझ्या मनामध्ये सुद्धा तरंग उमटायला लागले. नंतर आम्ही त्या मंदिरामध्ये खूप फिरलो. बागेतील चिंचेच्या झाडाखाली थांबलो. त्या झाडांमधून येणारा रस गुरु महाशयांनी सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला. त्यांचा जप चालूच असे. मी तिथेच हिरवळीवर, जिथे गुलाबी गवत फुले फुलली होती, तिथे अतिशय शांतपणे बसलो होतो. माझे देहभानच हरपले. मी स्वर्गाच्या वातावरणात भरारी मारू लागलो. माझ्या गुरु महाराजांबरोबर दक्षिणेश्वरला जाण्याची माझी ही पहिलीच वेळ. परमेश्वराच्या दयाळूपणा, आईचे निर्मळ प्रेम मी त्यांच्याकडून शिकलो. लहान मुलांसारखे निरागस कोमल मन असलेले हे असे गुरु होते. त्यांच्यामध्ये कठोरपणा थोडासुद्धा नव्हता. एके दिवशी ते प्रार्थना करत असताना मी त्यांना निरखत होतो. मला वाटले की स्वर्गातील देवदूताची प्रतिमाच त्यांच्या रूपात इथे अवतरली आहे. शांतपणे डोळे मिटून ते जगाचे निरीक्षण करत होते. त्यांचे मन, शरीर, बोलणे आणि कृती त्यांच्या आत्म्याप्रमाणेच पवित्र व साधी होती. ते स्वतःबद्दल असे गर्वाने कधी बोलत नसत. माझे गुरु मला असे सांगत असत, अशी सुरुवात करून मार्गदर्शन करीत आणि आपल्या गुरूंबद्दल नेहमी अतिशय आदराने आणि प्रशंसेने बोलत. त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांशी ते इतके तादात्म्य पावले होते की गुरूंचे जे विचार तेच आपले असे ते मानत. एके दिवशी संध्याकाळी आम्ही दोघे अगदी बरोबरीने शाळेच्या आवारात फिरत होतो. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा एक गर्विष्ठ माणूस आला आणि गप्पा मारत आमचा खूप वेळ खायला लागला. त्या माणसाला ऐकू जाणार नाही, पण मला स्पष्ट समजेल अशा आवाजात ते माझ्या कानात कुजबुजले. मला वाटते तुला याचा सहवास नको आहे. मी जगन्मातेला बोललोय त्याविषयी. तिला आपली अडचण कळली.
आपण जेव्हा त्या लाल घराजवळ जाऊ तेव्हा ती त्याच्या महत्त्वाच्या कामाला त्याला कामाची आठवण करून देईल. ज्या जागेपाशी आमची त्या माणसापासून सुटका होणार होती त्या जागेची मी आतुरतेने वाट पाहायला लागलो आणि खरोखरच त्या जागेपाशी आम्ही जाऊन पोहोचलो. तोच तो माणूस आमचा निरोपही न घेता वळला आणि निघून गेला. मला पुन्हा मोकळे मोकळे वाटायला लागले. असेच एकदा हावडा स्टेशनवर फिरताना एका देवळासमोर मी आलो. तिथे काही माणसे जोराजोराने मृदंग वाजवत कर्कश आवाजात भजन करत होती. माझ्या मनात आले, भक्तिभाव नसताना ही लोक सांदिकपणे परमेश्वराचे नामस्मरण करत आहेत. एवढ्या मास्टर महाशय गडबडीने माझ्याकडे आले. मला खूप आश्चर्य वाटले. मी म्हटले, महाराज आपण इकडे? माझा हा प्रश्न जणू त्यांच्या कानात गेलाच नाही. मात्र माझ्या मनातील विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. ते मला म्हणाले, छोटे बाबू, परमेश्वराचे नाव सगळ्यांच्या तोंडून जाणीवपूर्वक किंवा अजाणता कसेही आले तरी गोडच वाटत नाही का? त्यांनी अतिशय प्रेमाने माझ्या अंगावरून हात फिरवला. मला असे वाटते की परमेश्वराकडे जाण्यासाठी त्यांनी मला जादूच्या गालिच्यावर बसवले आहे. तुला सिनेमा पाहायचा आहे का? विरक्त संन्यासी अशा मास्टर महाशयांचा हा प्रश्न ऐकून मला धक्काच बसला. मी होकार दिला. त्यांचा सहवास मला जितका मिळेल तितका हवा होता. आम्ही चालत चालत कलकत्ता विश्वविद्यालयाच्या समोरील बागेपाशी पोचलो. तिथे असलेल्या कृत्रिम तलावाजवळ एक बाग होता. तिकडे पाहत गुरुजी मला म्हणाले, आपण या पाण्याच्या सानिध्यात थोडे बसूया. जिथे मोठा जलसाठा असेल तिथं ध्यान करण्याची माझ्या गुरूंची मला आज्ञा आहे. पाण्याचा अथांगपणा आपल्याला परमेश्वराची शांतता दाखवून देतो. जसे सगळ्या वस्तूंचे प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसते तसे सगळे ब्रह्मांड विश्वरूप मनाच्या सरोवरामध्ये प्रतिबिंबित होते, असे माझे गुरु मला सांगत. थोड्या वेळाने आम्ही विद्यापीठाच्या सभागृहात आलो. तिथे एक अतिशय रटाळ कंटाळवाणे व्याख्यान सुरू होते. ते ऐकताना एवढ्याचसाठी का महाशयांनी मला इथे आणले असे माझ्या मनात आले. मला गुरुदेवांना दुखवायचे नव्हते, पण माझे विचार त्यांना लगेचच कळत. मला वाटते तुला हा सिनेमा आवडलेला दिसत नाही, पण काही काळजी करू नको. मी जगन्मातेला सांगितले आहे. तिने मला सांगितलं की आता प्रकाश योजना बंद पडेल आणि तुम्ही बाहेर जाईपर्यंत सुरू होणार नाही. आणि काय आश्चर्य, महाशयांचे पुरते बोलणे अजून पूर्ण व्हायच्या आधीच एकदम काळोख झाला. आम्ही लगबगीने बाहेर आलो आणि माझ्या लक्षात आले की हॉल पुन्हा प्रकाशाने उजाळून निघालाय. छोटे बाबू, तुला तो सिनेमा नाही आवडला, पण मला खात्री आहे की हा सिनेमा नक्कीच आवडेल. त्यांनी माझ्या छातीवर हृदयाच्या बाजूला थोडे थोपटले. एकदम सगळीकडे सारं कसं शांत झालं. अलीकडच्या आधुनिक सिनेमामध्ये ध्वनिक्षेपात व्यत्यय आल्यावर ते मशीन चालायचे एकदम कसे थांबते, अगदी तसे झाले. जगन्मातेने काहीतरी चमत्कार करून रस्त्यावरचा आवाजच बंद केला. बाकी सगळी मोहाने माणसे मला दिसत होती, पण आवाज अजिबात नाही. मला सगळ्या बाजूंचे दृश्य एकाच वेळी दिसायला लागले. माझे स्वतःचे शरीरही इतर अनेक सावल्यांप्रमाणेच मला भासले. रस्त्यावरून गर्दी ये जा करत होती. माझे कितीतरी मित्र ओळखीचे माझ्याजवळून गेले, पण जणू काही मी त्यांना दिसलोच नव्हतो. त्या दिव्य अशा शांततेतून मला खूप आनंद मिळत होता. त्या दिव्य आनंदरूपी झऱ्याचे पाणी मी मनसोक्त प्यायलो. तेवढ्यात मास्टर महाशयांनी माझ्या हृदयापाशी पुन्हा चापटी मारली आणि क्षणार्धात सगळे आवाज माझ्या कानांवर भडीमार करायला लागले. मला मात्र आता या वास्तव जगातला गलखा नको होता. त्या शांततेच्या अमृताचा घडा आता मला माझ्या हातांपलीकडे गेला होता. छोटे बाबू, मला वाटते हा दुसरा सिनेमा तुमच्या अगदी आवडीप्रमाणे होता. मला आनंदाने भरून आले आणि मी वाकून त्यांना नमस्कार करायला लागलो. पण महाशय म्हणाले, आता तुला तसे करता येणार नाही बरं. आता तुला कळले असेल की परमेश्वर तुझ्यातही आहे. तुझ्यातल्या जगन्मातेला मी माझ्या पायांना स्पर्श करून देणार नाही. आम्ही दोघेही एका वेगळ्या आध्यात्मिक अनुभूतीच्या धुंदीमध्ये चालत होतो. आतापर्यंतच्या आयुष्यात मला असे कितीतरी सिद्धपुरुष भेटले,
त्यांच्या आठवणी, त्यांचे अनुभव पुढे मी वर्णन केले. त्यांचे चमत्कार, भविष्यकथन आणि माझ्यावर केलेली कृपा यांचे वर्णन वाचकांना अजिबात खोटे वाटणार नाही याची खात्री वाटते. सगळ्या धर्मातील संतांनी, साधूंनी आई जगदंबेमध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे असे मानून त्या रूपाची मनोभावे भक्ती करून ईश्वर साक्षात्कार मिळवला आहे. तत्व हे निर्गुण, अचिंत्य आहे. त्याला काही गुणधर्मच नाहीत आणि त्यांचे स्वरूप समजून घेता येत नाही. मानवाच्या भक्तिभावाने, तळमळीने आई जगदंबेच्या स्वरूपात त्यांचे सगुण रूप कल्पनेत उतरवलेले आहे. आपल्या हिंदू तत्त्वज्ञानामध्ये कैवल्याचं तत्त्वज्ञान आणि सगुण भक्ती यांचा फार प्राचीन काळापासून अतिशय सुंदर मिलाप घडवून आणला आहे. ही फार मोठी कामगिरी आहे. वेदामध्ये, भगवद्गीतेमध्ये हे तत्त्वज्ञान आहेच आहे. परस्पर विरुद्ध विचारांचा घडवून आणलेला हा मिलाप घातलेली सांगड हृदय आणि बुद्धी दोघींचेही समाधान राखतो. खरे तर भक्ती आणि ज्ञान दोन्ही एकच. मिळवणे आणि शरणागती हे दोन्ही अत्युच्च ज्ञान प्राप्त करून घेण्याचे दोन मार्ग आहेत. मास्टर महाशय काय किंवा इतर संत काय यांच्यामध्ये असणाऱ्या विनम्रतेचे कारण असे असू शकते की या सर्व संतांना परमेश्वर हाच एकमेव विश्वाचा आधार आणि न्यायदेवता आहे असा दृढ विश्वास असतो आणि त्याच्यावर ते आपला पूर्ण भार टाकून देतात. या विश्वासातून, जाणीवेतूनच नम्रता निर्माण होते. परमेश्वराचे खरे स्वरूप आनंदमय आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी तादात्म्य पावलेला मनुष्य दिव्य असा आनंद अनुभवतो. आत्मा आणि इच्छाशक्ती यांच्या आविष्कारांची परिणती फक्त आणि फक्त आनंदात होते. सगळ्या काळातील भक्तगण, साधक आई जगदंबेकडे बालकाप्रमाणे निरागस मनाने भाव घेतात आणि त्यांना अनुभवायला येते की ती आपल्या बालकाशी खेळत असते. मास्टर महाशयांच्या आयुष्यामध्ये अशा खेळांना खूप महत्त्वही होतेही आणि नव्हतेही. परमेश्वराच्या दृष्टीपुढे कोणतीही गोष्ट मोठी नाही की लहानही नाही. जर अणु निर्माण करण्यामध्ये त्यांचे इतके कौशल्य, इतका सूक्ष्मपणा नसता तर आकाशामध्ये अभिजित आणि स्वातीसारखी नक्षत्रे अभिमानाने मिरवली नसती काय? महत्त्वपूर्ण आणि महत्त्वशून्य यांच्यातील फरक ईश्वराला मान्यच नाही. नाहीतर टाचणीसारख्या क्षुद्र वस्तूसाठी सगळे विश्व कोलमडून पडले असते. माझे गुरु श्री युक्तेश्वर यांची आणि माझी भेट. एक दिव्य अनुभव. अभ्यास न करता परीक्षा पास होणे या एकाच गोष्टीशिवाय परमेश्वरावरील श्रद्धा दुसरा कोणताही चमत्कार करून दाखवू शकते. वेळ घालवण्यासाठी वाचत असलेले ते पुस्तक मी ताबडतोब बंद केले. त्या लेखकाचे अपवादात्मक विचार परमेश्वरावरील पूर्ण अश्रद्धा दाखवते. माझ्या मनात आले, बिचारा रात्रीचे तेल जाळण्यावर त्याचा फारच विश्वास दिसतो. मी माझ्या बाबांना हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करीन असे वचन दिले होते. मी शाळेत क्वचित जायचो. त्यापेक्षा गंगा नदीच्या घाटावर फेरफटका मारणे मला जास्त आवडायचे. शिवाय जवळची स्मशानभूमी योगी लोकांची आवडती जागा. ज्याला परमेश्वराचा गूढ रहस्याचा शोध घ्यायचाय, त्याच्याजवळ जायचंय, त्याला त्या अर्धवट जळालेल्या कवट्यांची काय भीती? वेगवेगळ्या हाडांचा बनलेला हा मानवी देह, त्याचा अस्थिर पंजर पाहून मानवी दौर्बल्य आणखीनच वाढते. एखाद्या हुशार बुद्धिमान विद्यार्थ्याच्या जागरणापेक्षा माझे जागरण खूपच वेगळे होते. माझ्या हिंदू हायस्कूलमधील वार्षिक परीक्षा जवळ यायला लागली होती. हा काळ म्हणजे स्मशानातील भूतांसारखा भीतीदायक. तरीही माझे मन शांत. भूतांशी सामना करता करता वर्गामध्ये जे ज्ञान मला मिळत नसे ते मला मिळे. पण माझ्याजवळ स्वामी प्रणवानंदांसारखी एका वेळी 2 ठिकाणी वावरण्याची जादू नव्हती. खरं तर खूप जणांना पटणार नाही, पण माझ्या मते माझ्या या परीक्षेचा, शिक्षणाचा प्रश्न त्या परमेश्वराच्या हातात होता आणि खात्री होती की तोच मला सोडवणारही होता. भक्ताला परमेश्वराने अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढलेले असते, त्यामुळे त्याचा त्यावर गाढ विश्वास असतो. अरे मुकुंदा, कसा आहेस? अलीकडे बरेच दिवसात तू शाळेमध्ये अजिबात दिसला नाहीस. गुरुपार रस्त्यावरून एके दिवशी दुपारी जाताना अचानक एक वर्गमित्र भेटला. अरे नंदू, तू? मी वर्गामध्ये गैरहजर असतो ना,
त्यामुळे माझी आता मोठी पंचाईत झाली आहे रे. मी त्याला माझी समस्या सांगितली. नंदू हुशार विद्यार्थी होता. माझी अडचण ऐकून त्याला हसू आले आणि गंमत वाटली. खरंच रे, तुला काहीच अभ्यास तयार नाही. आता मलाच तुझी मदत केली पाहिजे. देव कुणाच्या रूपानं कधी कसा भेटेल सांगता येत नाही. त्याचे ते शब्द मला दैवी आश्वासनाप्रमाणे वाटले. मी त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेलो. परीक्षेत साधारणतः कोणते प्रश्न येऊ शकतात आणि त्याने तयार केलेली उत्तरे त्याने मला मनापासून सांगितली. हे बघ, ही उत्तरे नीट लक्षात ठेव. परीक्षेतून तू सही सलामत सुटशील. त्याच्या घरून मी निघालो तेव्हा खूप रात्र झाली होती. मी जणू पंडितच झालो होतो. हे माझे पांडित्य लवकरच येणाऱ्या परीक्षेपर्यंत टिकावे अशी मी परमेश्वराला मनोमन प्रार्थना केली. नंदूने संस्कृत सोडून सगळ्या विषयात मला मार्गदर्शन केले. आता मला परमेश्वराची प्रार्थना करण्याशिवाय काही राहिलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी फिरायला बाहेर पडलो. चालता चालता नंदूने सांगितलेले एक आठवत होतो. झुडपातून जवळचा मार्ग काढत चालताना रस्त्यावर काही छापील कागद पडलेले दिसले. मी उत्सुकतेने ते उचलून घेतले तर त्यावर काही संस्कृत सुभाषिते होती. त्यांचा अर्थ मला काही लागेना. मी एका शास्त्रज्ञांकडे गेलो. त्यांनी धीरगंभीर आवाजात त्याचा अर्थ मला समजावून दिला. त्यांच्या त्या स्पष्टोच्चाराने सारे वातावरण भारून गेले. हे अगदी क्वचित अपवादात्मक संस्कृत श्लोक आहेत. तुझ्या परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी नाही. त्यांना असा निकाल लावला. पण त्या श्लोकांचा थोडा परिचय झाल्या कारणाने त्यांच्या आधाराने मी पेपर सोडवू शकलो आणि पासही झालो. नंदूच्या एका दिवसाच्या मार्गदर्शनाने मी परीक्षेमधील इतर विषयांमध्ये पोटापुरते मार्क्स मिळवू शकलो. मी माझ्या माध्यमिक शिक्षणक्रम पूर्ण केला. दिलेला शब्द पाळला म्हणून बाबांना खूप आनंद झाला. मी परमेश्वराचे ताबडतोब आभार मानले. माझा विश्वास पक्का झाला होता की अशा प्रकारे नंदू अचानक भेटला आणि मला योग्य ते मार्गदर्शन केले आणि चालता चालता दिशा दाखवणारे ते संस्कृत श्लोक परमेश्वराने माझ्यासाठी अशी लीला करून मदत केली. परीक्षेच्या वेळी दैवी संकेताला महत्त्व न देणाऱ्या त्या लेखकाच्या पुस्तकाची मला आठवण झाली. मी मनातल्या मनात टीका करत होतो. मला हसू आवरेना. शाळेतील शिक्षण पूर्ण करण्यासाठी परमेश्वराचे ध्यान चिंतन, ते सुद्धा स्मशानात, हा एक जवळचा मार्ग आहे. हे मी जर त्या लेखकाला सांगितले असते तर निश्चितच त्याचा गोंधळ झाला असता. आता मोकळेपणाने मी घर सोडून जायचे ठरवू शकत होतो. जितेंद्र मुजुमदार या माझ्या एका मित्राबरोबर वाराणसीला मी भारत धर्म महामंडल आश्रमात जाऊन तिथली आध्यात्मिक शिस्त पाळून राहण्याचे मी ठरवले. घरामधून इथल्या लोकांपासून बाहेर जाण्याच्या विचाराने एके दिवशी माझ्या मनाला फार नैराश्य आले. आई गेल्यानंतर लहान भावंडावर सनंदा आणि बिशनू, लहान बहीण भानू यांच्यावर खूप जीव जडला होता. मी आमच्या माळ्यावरील खोलीत, जिथे मी माझी साधना करत होतो, तिथे जाऊन बसलो. जवळजवळ 2 तासानंतर अश्रूंचा पूर वाहिल्यावर माझे मन मोकळे झाले. अगदी स्वच्छ धुतल्यासारखे झाले. सगळे प्रेमपास संपून गेले. माझा मैत्रेय सखा परमेश्वर याचा शोध घेण्याचा माझा अगदी ठाम निश्चय झाला. मी जेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी वडिलांपाशी गेलो तेव्हा दुःखाने त्यांचे हृदय पिळवटून निघाले. मी तुला एक शेवटची विनंती करतो. मला आणि तुझ्या या दुःखी भावंडांना अंतर देऊ नकोस. पूज्य पिताजी, मला तुमच्याबद्दल किती प्रेम वाटते, आपुलकी वाटते ते मी कसे सांगू तुम्हाला. पण ज्याने या पृथ्वी तलावर तुमच्यासारखे सर्व दृष्टीने परिपूर्ण वडील दिले, त्या परमेश्वर रूपी पित्यावर माझे जास्त प्रेम आहे. मला आता जाऊ द्या. परमेश्वर प्राप्ती करून विशेष ज्ञान मिळवून मी नक्की परत येऊन तुम्हाला भेटेन. वडिलांनी जड अंतकरणाने परवानगी दिली आणि जिथे माझा मित्र जितेंद्र आधीच जाऊन राहत होता त्या आश्रमात गेलो. मी तिथे गेल्यावर तिथले प्रमुख स्वामी दयानंद यांनी माझे अगदी मनापासून स्वागत केले. उंच, बारीक आणि तेजस्वी चेहरा असलेला त्यांनी माझ्यावर चांगली मोहिनी टाकली. त्यांच्या चेहऱ्यावर बुद्धासारखे तेज झळकत होते.
आता मी जिथे राहणार होतो तिथे पोटमाळ्यावर एक खोली होती. ती बघून मला छान वाटले. तिथे मी सकाळी आणि संध्याकाळी ध्यानासाठी वेळ द्यायचे ठरवले. आश्रमातील इतरांना ध्यानधारणा, जप वगैरे काहीच माहीत नसल्याकारणाने मी इतर कामामध्ये पूर्ण वेळ द्यावा असे त्यांना वाटत होते. त्यांच्या ऑफिसमध्ये मी दुपारी काम करत असे त्याचे त्यांना कौतुक वाटे. ईश्वर शोधण्याचा इतक्या लवकर प्रयत्न करू नको, गडबड करू नको. एकदा पहाटे मी माझ्या पोटमाळ्यावरील खोलीत जात असताना एक आश्रमवासी मला थोडे कुत्सितपणे म्हणाला, गंगेच्या किनाऱ्यावर तिचे चांगले दर्शन होईल असे स्वामी दयानंदांची खोली होती. मी तिथे त्यांच्याकडे गेलो. स्वामीजी, मला कळेनासे झाले आहे की मी इथे नक्की कशासाठी आलोय. मला परमेश्वराच्या साक्षात्काराचा शोध घ्यायचा आहे. त्याच्या भेटीशिवाय इतर कोणत्याही कामामध्ये मला रस नाही. भगवी वस्त्र धारण केलेल्या स्वामींनी मला प्रेमाने थोपटले. रागवण्याचे नाटक करून त्यांनी तिथल्या शिष्यांना ताकीद दिली, मुकुंदाला त्रास देऊ नका. आपल्याला इथली शिस्त तो आपणहून शिकेल. पण त्या शिष्यांवर काही परिणाम झाला नाही असे मला वाटले नाही. मुकुंदा, तुझे वडील इथे पैसे पाठवत आहेत. तुला त्याची जरुरी नाही. तू ते पैसे परत कर. आणि एक महत्त्वाचे तुला सांगायचे म्हणजे तुला किती जरी भूक लागली तरी ती आवरण्याचा प्रयत्न कर. भुकेचं नाव तू काढू नको. माझ्या डोळ्यांमध्ये मला लागलेली भूक दिसत होती की काय मला माहीत नाही, पण लागली होती हे नक्की. इथे पहिले खाणे दुपारी 12 वाजता मिळायचे. मला तर सकाळी 9 वाजता नाश्ते करण्याची सवय लागली. हे 3 तास काढायचे मला अशक्य होत चालले. कलकत्त्याला घरी असताना आचार्याकडून थोडा जरी उशीर झाला तरी मी रागवत असे. जाऊ दे, गेले दिवस. आता मी भूक आवरण्याचा प्रयत्न करायला लागलो. एकदा मी पूर्ण दिवसाचा उपवास केला, अगदी काहीही न खाता. पण दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळी मला दुप्पट भूक लागली. दयानंदजींनी गाडीला आज उशीर झाला आहे, ते आल्यावर मग आपल्याला जेवण मिळेल. जितेंद्रने ही भयानक बातमी आणली. दयानंदजी 2 आठवडे परगावी गेले होते. त्यांच्यासाठी म्हणून आज काही खास पक्वान्न केले होते. त्या पदार्थांचा खमंग वास दरवळत होता. कालच्या उपवासाचा मला गर्व झाला होता. तोच फक्त मी खाऊ शकत होतो. बाकी काही खाणे केवळ अशक्य. परमेश्वरा, त्यांची गाडी लवकर येऊ दे. स्वामीजींनी मला शिस्त लावली होती, पण परमेश्वराला मी ती कशी लावणार होतो. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. बाहेर अंधार झाला. तेव्हा स्वामीजी आले. मी त्यांचे स्वागत केले. जितेंद्राने येऊन पुन्हा मला हादरवणारी बातमी सांगितली. आपल्या जेवणापूर्वी दयानंदजी आंघोळ करून ध्यानधारणा करतील. आता मात्र मी अगदी कोसळण्याच्या बेतात होतो. माझे वय लहान, शिवाय मला उपवास करण्याची अजिबात सवय नाही. मी भुकेने कासावीस झालो. मी कुरकुरायला लागलो. उपासमारीने भूकबळीची चित्रे माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागली. आता पुढचा भूकबळी या वाराणसीत असणार, तोही आताच, असे मला वाटायला लागले. बरोबर 9 वाजता सुग्रास जेवण करायला मिळाले. तो दिवस, ते जेवण माझ्या चांगले लक्षात राहिले. माझे जेवण यथेच्छाने पोटभर झाले, पण दयानंदजींचे जेवणात लक्ष नाही हे मला जाणवले. त्यांच्या अभ्यासिकेत मी आणि ते फक्त असताना मी विचारले, स्वामीजी, तुम्हाला भूक लागली नव्हती का? होती तर. गेले 4 दिवस मी अन्न किंवा पाणी घेतले नव्हते. मी प्रवासात गाडीत काही खात नाही. गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यांचे विचार, त्यांची आंदोलने, स्पंदने तशीच असतात. आमच्या आश्रमामध्ये संन्याशाला म्हणून जे नियम सांगितले आहेत त्याचे काटेकोर पालन मी करतो. या आश्रमासंबंधी अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये घोळत आहेत. त्यामुळे माझे जेवणात लक्ष लागले नाही. उद्या व्यवस्थित जेवलो म्हणजे झाले, असे म्हणून ते हसले. मला स्वतःची खूप लाज वाटली,
कालचा माझा उपवासाचा दिवस मला आठवला. मी म्हणालो, स्वामीजी, मी गोंधळून गेलोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर मी अन्न मागितले नाही आणि कुणीसुद्धा मला काही दिले नाही तर मी मरून जाईन ना? मग जा मर. या घंटानादाने वातावरण हादरले. तशी गरजच पडली ना तर मरायला तयार हो. मुकुंदा, असे तू समजू नको की अन्नावरच तू जगतो आहेस आणि परमेश्वराच्या कृपेने नाही, हे मनातून काढून टाक. ज्याने शरीर पोषणाच्या अनेक पद्धती निर्माण केल्या आहेत, ज्याने भूक निर्माण केली आहे, त्याने त्या त्या जीवाच्या पोषणाचा विचार केला आहे. जेवण करून तुझी शरीरधारणा होत आहे किंवा पैशामुळे तुझा उदरनिर्वाह होतो आहे किंवा सगळेजण तुझ्या मदतीला धावून येतात म्हणून तुझे सर्व चालले आहे असे समजू नको. परमेश्वराने जर तुझ्या शरीरातला प्राणवायू काढून घेतला तर ते सगळे तुझ्या उपयोगी पडतील का? ही सगळी त्या ईश्वराची साधने आहेत. तुझ्या पोटामध्ये अन्नाचे पचन होते. त्यामध्ये तुझा मोठेपणा काय आहे? मुकुंदा, विवेकाच्या तीक्ष्ण तलवारीचा उपयोग कर. इतर काय बोलतात, काय सांगतात तिकडे लक्ष देऊ नको. या मार्गाचे एकमेव कारण समजून घे. हे त्यांचे धारदार शब्द माझ्या मनावर चांगले बिंबले गेले. शारीरिक गरजा आत्म्यावर मात करतात. या जुन्या पुराण्या विचारांचे खंडन झाले. तिथल्या तिथेच आत्मिक जीवनाची सत्यता पटली. वाराणसीच्या आश्रमात मला हे जे शिकायला मिळाले त्याची सत्यता नंतरच्या आयुष्यात अनेक ठिकाणी प्रवास करताना अनेक प्रसंगामध्ये मला आली. कलकत्त्याच्या घरातून बाहेर पडताना एक अतिशय मौल्यवान चीज होती, ती म्हणजे माझ्या आईने मला दिलेला तो चांदीचा ताईत. मी आश्रमातल्या खोलीमध्ये तो अतिशय जपून लपवून ठेवला होता. त्या ताईताचा पुन्हा एकदा अनुभव घेऊन तो परमानंद मिळवावा म्हणून एके दिवशी सकाळी मी ती कुलूप लावलेली पेटी उघडली. पण त्याच्यावरील वेष्टन तसेच होते. पण तो ताईत मात्र नाहीसा झाला होता. रडत रडत पुन्हा पुन्हा ते पाकीट उघडून खात्री करून घेतली. पण छे, तो ताईत तिथे नव्हताच. त्या साधू महाराजांनी भविष्यवाणी वर्तवल्याप्रमाणेच तो खरोखरच नाहीसा झाला होता. स्वामी दयानंदजींच्या शिष्यगणांबरोबर हळूहळू माझे संबंध बिघडत चालले. त्या आश्रमात मला परक्यासारखे वाटायला लागले. मी अलिप्त राहायला लागलो. पण ते दुखावल्यासारखे झाले. ध्यानधारणा करण्यासाठी मी घर संसार सगळं सोडलं होतं आणि त्या निश्चयाला ठाम राहिलो होतो. त्यामुळे ते लोक माझ्यावर टीका करायला लागले. इथे येऊन अध्यात्म मार्गाचे माझे उद्दिष्ट साध्य होत नाही हे जाणवल्यामुळे मलाही खूप मानसिक क्लेश व्हायला लागले. एकदा मी दृढ निश्चयाने त्या पोटमाळ्यावरच्या खोलीत ध्यानाला बसलो आणि अगदी निश्चित उत्तर मिळेपर्यंत उठायचे नाही असे ठरवले. हे विश्वनंदिनी, जगन्माते, तू स्वतः येऊन किंवा गुरु भेटवून मला योग्य तो मार्ग दाखव. माझ्या विनवणीला काही उत्तर मिळेना म्हणून मी ढसाढसा रडायला लागलो. अचानक मला कोणीतरी वरती उचलून धरीत आहे असे वाटायला लागले. तुझे गुरु आज तुला भेटतील, मंजूळ असा स्वर माझ्या कानावर आला. बाह्य दृश्य जागेतून हाक ऐकू आल्यामुळे हा आतील आवाज ऐकू येण्याचे बंद झाले. ज्याला आम्ही हबू म्हणत असू तो जिन्याच्या खाली असलेल्या स्वयंपाकघरातून मला हाक मारत होता. मुकुंदा, आता ध्यान करणे पुरे झाले. तुला एक तातडीचा निरोप आला आहे. माझे डोळे रडून सुजले होते. मी चेहरा पुसला आणि अज्ञानधारकपणे निरोप घेतला. हबू आणि मी बनारसच्या बंगाली स्टेशनच्या दूर असलेल्या बाजारपेठेत गेलो. आम्ही बाजारपेठेमध्ये खरेदी करत असेपर्यंत सूर्य एवढा तापला नव्हता. आम्ही ज्या गल्लीतून जात होतो ती गल्ली रंगीबेरंगी कपडे घातलेल्या बायका, पंडे, वाटाडे, साध्यासुध्या कपड्यातल्या विधवा, सगळीकडे फिरणारे वळू यांनी गजबजून गेली होती. त्या गर्दीतूनच वाट काढत आम्ही पुढे गेलो आणि एका अरुंद बोळापाशी आलो. तिथे गल्लीच्या तोंडाशी येशू ख्रिस्तासारखे दिसणारे भगवी वस्त्रे परिधान केलेले साधू निश्चलपणे शांतपणे उभे होते. मला एकदम खूप जुनी ओळख असल्यासारखे वाटले. क्षणभर मी त्यांच्याकडे पाहिले.
आणि माझ्या मनात एकदम शंका आली. माझ्या मनात आली, तुला माहिती असलेल्या व्यक्तीशी या भटकणाऱ्या कुणाशी तरी तू उगीच स्वतःचा गोंधळ करून घेतो आहेस. स्वप्न पाहणाऱ्या, पळ जा इथून, लवकर निघून जा. 10 मिनिटांनी मला माझे पाय जड झाल्यासारखे वाटले. दगड झाल्यासारखे पुढे चाललेच ना. मोठ्या कष्टाने मी मागे वळलो. पुन्हा पाय नेहमीसारखे चालायला लागले. विरुद्ध दिशेला तोंड केल्यावर पाय पुन्हा जड झाले. तो संत पुरुष एखाद्या लोहचुंबकासारखा मला त्याच्याकडे ओढतोय असे म्हणत मी माझे सामान हबूकडे दिले. माझ्या पायांची होणारी विचित्र अवस्था तो मध्यापासून पाहत होता. हसत हसत मला म्हणाला, बरा आहेस ना? तुला काय वेड लागलंय का? भावना वेगाने मला त्याच्याशी काही बोलता येईना. मी शांतपणे पुढे निघालो. परत फिरून मी वाऱ्याच्या वेगाने निघालो. त्या अरुंद गल्लीपर्यंत येऊन पोचलो. माझ्या अधीर नजरेला ती शांत व्यक्ती माझ्याकडे एकाग्र दृष्टीने पाहताना दिसली. उत्सुकतेने मी काही पावले चाललो आणि त्याच्या चरणांशी लीन झालो. गुरुदेव, ती दिव्य मुद्रा, जिचे मला माझ्या मनाच्या दृष्टीला 1000 वेळा दर्शन झाले असेल, ते शांत स्थिर डोळे, निमुळती दाढी आणि झुपकेदार दाढी असलेला सिंहासारखा चेहरा माझा खूपच परिचयाचा होता. याच मुद्रेने रात्रीच्या वेळी मला अनेकदा दर्शन दिले होते. त्यांचे दर्शन झाले की मला छान वाटायचे, हायसे वाटायचे, पण त्याचा अर्थ मला त्यावेळी कळत नव्हता. ये माझ्या बाळा, अखेर तू माझ्याकडे आलास, बंगालीमध्ये माझे गुरु कितीदा तरी म्हणायचे. त्यांचा आवाज कापरा झाला होता. किती वर्षे मी तुझी वाट पाहतोय. आम्ही दोघेही निस्तब्ध झालो. ती शांतता एकरूपतेची होती. शब्दांची आता गरजच उरली नव्हती. गुरुच्या हृदयापासून शिष्याकडे शब्दांशिवाय वक्तृत्वाचा प्रवाह वाहू लागला. त्यांच्याकडून येणाऱ्या संवेदनात्मक स्पंदनावरून मला असे जाणवले की त्यांनी देव पाहिला आहे आणि हे मला त्यांच्यापर्यंत नक्की घेऊन जातील. पूर्वजन्मीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या भेटण्याने माझे या जीवनाचे मायावी आवरण विरळ व्हायला लागले. किती अविश्वसनीय नाट्यपूर्ण काळ! वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे कालचक्राचे देखावे. या पवित्र पावलांशी शरण येणारा हा काही पहिलाच दिवस नव्हता. ते माझे जन्मजन्मांतरीचे गुरुदेव होते. शहरामधल्या राणा महाल या भागामधल्या त्यांच्या तात्पुरत्या अशा राहण्याच्या निवासाच्या ठिकाणी माझे गुरु माझ्या हातात हात घालून घेऊन गेले. एखाद्या कुशल खेळाडूप्रमाणे त्यांचे शरीर होते आणि अतिशय विश्वासपूर्वक दृढ निश्चयाने त्यांची पावले पडत होती. त्यावेळी ते साधारण 55 वर्षाचे होते. उंच आणि ताठ अशी शरीरयष्टी होती. त्यांची हालचाल एखाद्या तरुणाप्रमाणे चपळ आणि भरभर होती. त्यांच्या टपोऱ्या काळ्या डोळ्यांमध्ये ज्ञानाचे तेज दिसत होते. काळ्या कुरळ्या केसांमध्ये चेहरा मृदू दिसत होता. त्यांच्यामध्ये सामर्थ्य आणि प्रेम वात्सल्य यांचा सुरेख संगम दिसून येत होता. त्यांच्या घराच्या बाल्कनीतून गंगेचा अथांग प्रवाह दिसून येत होता. तिथे गेल्यावर अतिशय प्रेमाने ते मला म्हणाले, मुला, माझ्याकडे जे काही आहे ते सगळे मी तुला देतो. महाराज, मी आपल्याकडे ज्ञान आणि परमेश्वर प्राप्तीसाठी आलो आहे. ती संपत्ती मला हवी आहे. त्या सुंदर अशा संधी प्रकाश पसरत चालणाऱ्या संध्याकाळी माझे गुरु अतिशय प्रेमाने मला म्हणाले, होय बाळा, मी तुला माझे निःशर्त प्रेम देतो. केवढे बहुमल शब्द! त्यांच्या या गूढ प्रेमाचा मला 25 वर्षांनी पुन्हा अनुभव आला. त्यांचे हृदय अथांग सागराप्रमाणे शांत होते आणि उत्साहाचे बोलणे त्यांच्या ओठांना माहीतच नव्हते. माझ्याकडे मृदूपणे लहान मुलाप्रमाणे प्रेमाने पाहत ते म्हणाले, तू सुद्धा मला तसेच निर्व्याज प्रेम देशील ना? हो गुरुदेव, मी आपल्यावर शाश्वत प्रेम करीत राहीन. सर्वसाधारणपणे प्रेम स्वार्थी असते. अपेक्षा आणि त्याची पूर्तता याच्या अंधकारात त्याची मुळे खोलवर रुजलेली असतात. निर्वाज्य प्रेमामुळे कुठलीही अपेक्षा नसते. त्याला कशाचे बंधन नसते. त्यात अंतर पडत नाही. शुद्ध प्रेमाचा, खिळवून टाकणारा प्रेमाचा स्पर्श होताच मानवाचे हृदय विरघळून जाते. ते शांतपणे मला सांगू लागले,
साक्षात्कारी अवस्थेतून मी जर खाली पडत आहे असे तुला वाटते तर माझे डोके तुझ्या मांडीवर घे आणि ज्या जगद्गणनेची, जगदंबेची, जगन्मातेची पूजा भक्ती आपण दोघेही करतो तिच्याकडे मला पुन्हा आणण्याच्या कामी मदत करण्याचे वचन दे. बाहेर अंधार पडायला लागल्यावर ते मला आतल्या खोलीत घेऊन गेले. आम्ही आंबे आणि बदामाची बर्फी खाल्ली आणि आमची फार जुनी ओळख असल्याप्रमाणे, माझा पूर्ण स्वभाव माहिती असल्याप्रमाणे ते माझ्याशी बोलायला लागले. तुझा ताईत हरवला म्हणून वाईट वाटून घेऊ नको. त्याचे कार्य आता संपले आहे. एका दिव्य आरशाप्रमाणे गुरूंना माझ्या आयुष्याचे प्रतिबिंब लख्ख दिसत होते. गुरुजी, आपली भेट झाली. आपला सहवास हीच आता माझ्यासाठी मोठी मौल्यवान गोष्ट आहे. ठेवा आहे. माझ्या पूर्व आयुष्याबद्दल मी कोणतीही गोष्ट सांगितली नव्हती. ती सांगण्याची आता गरज राहिली नव्हती. त्यांना दूरदृष्टी होती, अंतर्ज्ञान होते, समोरच्याचे सगळे त्यांना कळत होते. पण ते ज्ञान लोकांना सांगून त्यांच्याकडून आश्चर्योद्गार किंवा प्रशंसा करून घ्यायची त्यांना इच्छा नव्हती. हे मला त्यांचा नम्र आणि नैसर्गिक वागणुकीवरून समजले. तू आता कलकत्त्याला परत गेले पाहिजेस. सगळ्या मानवतेवर प्रेम करायचे आहे ना? मग आपले नातेवाईक कसे वगळून चालेल? त्यांच्या या सूचनेने मी पुरता हादरून गेलो. मला धीरच खचला. माझ्या घरच्यांकडून परत येण्यासाठी मला सारखी पत्रे येत होती. पण मीच त्यांची दखल घेत नव्हतो. त्यांना काही उत्तरही पाठवत नव्हतो. तरी त्यांना मी परत घरी येईन असे वाटत असे. अनंता म्हणत असे, अध्यात्मविद्येच्या आकाशात आपल्या या इवल्याशा पक्षाला खुशाल भरारी मारू द्या. पण तिथल्या जड वातावरणात तो थकेल, दमेल आणि नक्की घरी परत येईल. पंख मिटवून तो आपल्या घरी विश्रांतीसाठी येणार म्हणजे येणार. हे त्याचे नाउमेद करणारे वक्तव्य अजून माझ्या मनात ताजे होते. पण काही झाले तरी कलकत्त्याला परत फिरायचे नाही हे माझे नक्की होते. महोदय, मी पुन्हा घरी जाणार नाही. पण तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मी येईन. कृपया मला तुमचे नाव पत्ता सांगा. माझे नाव श्री युक्तेश्वर गिरी. माझा मुख्य आश्रम रायघाट लेनमध्ये सेरामपूर येथे आहे. मी येथे थोडे दिवस आलो आहे माझ्या आईला भेटायला. परमेश्वर आपल्या भक्तांबरोबर कशा लीला करतो याचे मला आश्चर्य वाटले. कलकत्त्यापासून सेरामपूर फक्त 12 मैलांवर आहे. पण त्या भागात मला माझ्या गुरूंचे कधी ओझरते दर्शनही झाले नाही. लहरी महाशयांच्या पावन आठवणींनी पवित्र अशा या काशीमध्ये आम्हाला प्रवास करून भेट घेण्यासाठी यावे लागले. ही पवित्र भूमी बुद्ध, शंकराचार्य आणि इतर योगींच्या पदकमलांनी पवित्र केली आहे. ती पावन झाली आहे. तू 4 आठवड्यांनी माझ्याकडे परत येशील. थोड्याशा धाकाने कठोर आवाजात श्री युक्तेश्वर महाशय म्हणाले. आता तुला माझे कायमचे प्रेम मिळेल म्हणून मी तुला सांगितले. तू माझ्याकडे आलास म्हणून मलाही खूप आनंद झाला आहे. माझी विनंती, माझे सांगणे ऐकणे न ऐकणे तुझ्या हातात आहे. पुन्हा जेव्हा तू मला भेटशील तेव्हा परत तुला माझे प्रेम संपादन करायला लागेल. मग मात्र शिष्य म्हणून मी तुझा सहजासहजी स्वीकार करणार नाही. माझ्या कडक शिस्तीचे पालन करण्यासाठी संपूर्ण शरणागती पत्करावी लागेल. तरीही मी काही न बोलता ढिम्मपणे उभा राहिलो. आपले नातेवाईक हसतील असे तुला वाटते का? मी परत जाणार नाही. अरे बाबा, तू 30 दिवसात परत येशील. तरी मी कधीही जाणार नाही. काही केला हा वाद काही मिटला नाही. मी आदराने, अतीव प्रेमाने त्यांना वाकून नमस्कार केला आणि निघालो. निबिड अंधारातून मी परत येत असताना माझ्या मनात आले की आश्चर्यकारकरित्या झालेली ही आमची गुरु-शिष्य भेट, तिचा शेवट असा का व्हावा? मायेचा खेळ असाच आहे. प्रत्येक सुखाबरोबर दुःख हे येतेच. माझे कोवळे हृदय गुरूंचे मार्गदर्शनरूपी ठोके खाण्यासाठी होते. दुसरे दिवशी सकाळी आश्रमामध्ये माझ्या विरोधी भाव खूप वाढत चाललाय असे मला जाणवले. त्यांच्या टोचून टोचून बोलण्याने मला फार वाईट वाटले. कसेबसे 3 आठवडे उलटले. दयानंदजी मुंबईला भरणाऱ्या एका परिषदेला हजर राहण्यासाठी मुंबईला गेले. माझ्याबद्दल वेडेवाकडे होत असलेले बोलणे मला आडू ऐकायला मिळाले.
मुकुंदा ऐतखाऊ आहे. आश्रमाच्या अधिराज्यतेचा तो गैरफायदा घेतो आहे. मोबदला तर काहीच देत नाही. हे ऐकून मला फार वाईट वाटले. कारण दयानंदजींच्या सांगण्यावरून बाबा पाठवत असलेले पैसे मी नाकारले होते. हे सगळे असह्य होऊन मी माझा मित्र जितेंद्राची गाठ घेतली. मी जातो आहे. दयानंदजी जेव्हा परत येतील तेव्हा माझ्या वतीने तू क्षमा माग आणि माझ्यातर्फे प्रणाम सांग. मी सुद्धा इथून निघतोय. इथे ध्यान लावून बसण्याच्या प्रयत्नात तुझ्यासारखी माझी पण प्रगती झाली नाही, जितेंद्र ठामपणे म्हणाला. जितेंद्र, येशू ख्रिस्तासारख्या एका संत महात्म्याची माझी गाठ पडली आहे. ते सेरामपूरला राहतात. आपण त्यांची गाठ घेऊ. आणि अशा तऱ्हेने कलकत्त्याच्या जवळ झेप घ्यायला हा पक्षी तयार झाला. 2 निर्बंध बालकांना वृंदावनात साक्षात्कार. घरी गेल्यावर माझ्या मोठ्या भावाने माझी कान उघडणी सुरू केली. मुकुंदा, वडिलांनी तुला काहीही संपत्ती द्यायची नाही असे ठरवल्यावर तुझे डोळे उघडतील. किती वेड्यासारखं आयुष्य वाया घालवत आहेस. जितेंद्र आणि मी नुकतेच अनंताच्या घरी रेल्वेतून येऊन टेकलो होतो. हातपाय धुवून बसलो होतो. अनंता कलकत्त्याहून बदली होऊन नुकताच आग्रा येथे आला होता. अनंता सरकारच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये सुपरवायझिंग अकाउंटंटचे काम करत होता. अनंता, तुला चांगलं माहिती आहे की मला जे मागायचंय ते त्या आकाशातल्या पित्याकडून, प्रत्यक्ष परमेश्वराकडून. हे बघ, प्रथम पैसा हवा, देव बिव सगळं नंतर. कुणाला माहिती, आयुष्य खूप मोठे असणार आहे. नाही नाही, परमेश्वर आधी. पैसा हा नोकरासारखा आहे. आणि हो, कुणाला माहीत, आयुष्य छोटेही असू शकते. बोलण्याच्या ओघात हे सांगितलेले गेले. दुर्दैवाने आनंदाचे आयुष्य छोटे होते. तो लवकरच आम्हाला सोडून गेला. मला वाटते तिथे आश्रमात राहून हेच शिकला असं वाटते. पण हां, तू तर आता बनारस सोडून आला आहेस ना? अनंताच्या डोळ्यामध्ये मला एक आध्यात्मिक समाधान दिसत होते. त्याला अजूनही आशा होती की मी पुन्हा घरी परतेन, कुटुंबामध्ये रमेन. माझ्या बनारसमधले वास्तव्य अगदीच फुकट गेले नाही. माझ्या मनाला जे काही हवे होते ते सगळे मला मिळाले. तुला खात्री पटली असेल की तो तुझा पंडित किंवा त्याचा मुलगा ते नाहीत. अनंताला आणि मला हसू आवरेना. त्याला आता कबूल करावेच लागले की वाराणसीचा तो पंडित दूरदृष्टीचा नव्हता, तर रस्वदृष्टीचा होता. बरं, आता इकडे तिकडे भटकणाऱ्या माझ्या छोट्या मुकुंदाला मला सांग, यानंतर तू काय करायचे ठरवले आहेस? जितेंद्र मला आग्र्याला घेऊन आलाय. इथे आम्ही सुंदरसा ताजमहाल बघू आणि त्यानंतर नुकतेच मला भेटलेले माझे गुरु त्यांच्याकडे सेरामपूरला जाऊ. अनंताने आमची फार छान सरबराई केली होती. खूपदा संध्याकाळच्या वेळी तो माझ्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो असे मला जाणवले. मला ती नजर चांगलीच परिचयाची होती. कितीतरी कट शिजतोय बरं. माझ्या मनात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी तो काय कट आहे हे मला समजले. तर तू वडिलांच्या पैशाच्या हिश्श्यामधलं काही म्हणजे काही नको असं म्हणतो आहेस? कालच्या संभाषणाचा धागा अनंताने परत हातात घेतला. माझा सारा भार त्या परमेश्वरावर आहे एवढं नक्की. बोलायला सोपे आहे रे. आतापर्यंत तुला काहीच अडचण आली नाही. अन्न, पाणी, निवारा यासाठी जर तुला त्या अदृश्य शक्तीकडे हात पसरायला लागला असता तर तुझी काय अवस्था झाली असती? रस्त्यावर भीक मागत फिरायला लागलं असतं. नाही, नक्की नाही. परमेश्वराशिवाय रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यावर मी भिस्त ठेवलीच नसती. त्यापेक्षा ही भिकेची झोळी भक्ताच्या हातात देण्याऐवजी त्याने इतर 1000 उपाय शोधून काढले असते. बोलण्यात तू मोठा हुशार आहेस, पण समजा हे तुझे तत्त्वज्ञान आत्ताच्या वास्तव जगात कसोटीला लावले तर? मला कबूल आहे. तुम्ही काल्पनिक जगात कोंडून ठेवावे असा तो परमेश्वर आहे की काय? ठीक आहे, बघू आता आपण. आज तुला माझी मते बदलण्याची किंवा दृढ करण्याची संधी मिळणार आहे.
अनंता क्षणभर थांबला आणि मग सावकाश पण अतिशय गंभीरपणे सांगायला लागला. तू आणि तुझा मित्र जितेंद्र दोघांना आज सकाळी वृंदावनला पाठवायचा मी बेत आखतोय. पण तुम्ही 1 रुपयासुद्धा बरोबर घ्यायचा नाही किंवा भीकही मागायची नाही. पैसे किंवा जेवणासाठी कोणापुढे आपले गाऱ्हाणे गायचे नाही. जेवण खाण केल्याशिवाय राहायचे नाही किंवा वृंदावनामध्ये अडकून राहायचे नाही. जर तुम्ही रात्री 12च्या आत माझ्या घरी परत आलात तर या आग्रा शहरात माझ्या इतके कुणाला आश्चर्य वाटणार नाही. मी हे आव्हान स्वीकारले. माझ्या बोलण्यामध्ये किंवा मनामध्ये थोडीसुद्धा शंका नव्हती. आतापर्यंत परमेश्वराने माझ्यावर केलेले अनंत उपकार मला आठवले. लहरी महाशयांच्या तसभरीपुढे कॉलऱ्यामध्ये मी मनापासून केलेली प्रार्थना, उमाबरोबर लाहोरच्या घरी तिला दिलेल्या 2 पतंगाची भेट, बरेलीला असताना दारुण्य निराशेमध्ये मिळालेला तो ताईत, वाराणसीच्या पंडितांच्या घराच्या अंगणात साधूकडून मिळालेला संदेश, जगन्मातेचा साक्षात्कार, तिचे झालेले दर्शन, प्रेमळ अधिकारवाणीने उच्चारलेले शब्द, मास्टर महाशयांची मिळालेली मदत, हायस्कूलच्या परीक्षेच्या वेळी ऐन वेळी मिळालेले मित्रांचे मार्गदर्शन, त्यानंतर मिळालेला वर, स्वप्नामध्ये येणाऱ्या गुरूंची नुकतीच झालेली प्रत्यक्ष भेट, असे किती अनुभव सांगू. जगाच्या कठीणात कठीण कसोटीच्या वेळी संघर्षाला दाद देणारे असे माझे तत्त्वज्ञान दुबळे आहे, खोटे आहे हे कधीही मान्य केले नसते. तुला हे कबूल आहे, हे तुझ्यासाठी फार चांगले आहे. आताच मी तुम्हा दोघांना ट्रेनमध्ये बसवून देतो. अनंता जितेंद्रकडे वळून म्हणाला, तू याच्याबरोबर जा. साक्षीदार म्हणून तुझा उपयोग होईल आणि तूही त्याच्याबरोबर सगळे सहन कर. अर्ध्या तासाने आमच्याकडे जेमतेम 1 वेगळ्या प्रवासाची तिकिटे आली. स्टेशनवर एका कोपऱ्यामध्ये आमच्याकडे आणखी काही पैसे नाहीत ना याची अनंताने झडती घेतली. आमच्याजवळ कपड्यांखेरीज दुसरे काहीही नाही याची खात्री पटल्यावर त्याला बरे वाटले. पैशाची गंभीर गोष्ट निघाल्यावर जितेंद्रची श्रद्धा डळमळायला लागली. अनंता, कृपया माझ्याकडे 1-2 रुपये तरी राहू द्या. निदान काही संकट कोसळलेच तर तार तरी करता येईल. मी रागावून त्याला मागे खेचले. जितेंद्र, जर तू थोडे जरी पैसे घेतलेस तरी मी या कसोटीला तयार होणार नाही. नाण्यांचा थोडा तरी आधार असतो. पण जितेंद्र आता काहीच बोलला नाही. मी त्याच्याकडे रागाने पाहत होतो. मुकुंदा, मी काही हृदयशून्य नाही. अनंताचा आवाज थोडा खाली आला होता. त्याचे मन त्याला खात होते. 2 लहान मुलांना काहीही न देता परक्या जगामध्ये, शहरामध्ये पाठवायचे याचा त्याच्याही मनाला त्रास झालाच ना. त्याचे कारण त्याची स्वतःची धर्मावर साशंक दृष्टी होती म्हणून. जर का मुकुंदा, ईश्वरी कृपेने किंवा नशिबाने तू या वृंदावन अग्निदिव्यातून यशस्वीपणे परत आलास तर मी तुझे शिष्यत्व पत्करेन. मला दीक्षा दे म्हणून मी तुला सांगेन. खरं तर हे बोलणे संयुक्तिक नव्हते, कारण आपल्या भारतामध्ये मोठा भाऊ लहान भावाच्या क्वचितच पाया पडतो. मोठा भाऊ वडिलांच्या खालोखाल आदरणीय असतो. इतर भावंडे त्याचा मान राखतात, त्याची आज्ञा पाळतात. पण मला काही बोलायला वेळच मिळाला नाही, कारण आमची गाडी अगदी सुटण्याच्या बेतात होती. आमची गाडी जसजशी पुढे जात होती तसतसा जितेंद्र गंभीर आणि गप्पसा झाला. शेवटी त्याने स्वतःला हलवले आणि मला चिमटा काढला. आता आपल्या जेवणाची सोय देव करेल असे मला वाटत नाही. शंकेखोर थॉमस, शांत हो. जरा गप्प बसशील का? आपल्याबरोबर परमेश्वर आहे. मग त्याला घाई करायला लावशील का तू? आपले खाण्यापिण्याचे कसे होणार या विचारानेच मी कासावीस झालो. ताजमहल बघायला आपण वाराणसी सोडली, स्वतःच्या कबरीमध्ये शिरायला नाही. जितेंद्र, धीर धर. वृंदावनातल्या पवित्र आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळणार ना.
अरे भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवरून आपण चालत जाणार या विचारानेच मला खूप आनंद झालाय. तेवढ्यात आमच्यासमोर 2 गृहस्थ येऊन बसले. आम्हाला पुढच्या स्टेशनवर उतरायचे होते. मुलांनो, वृंदावनमध्ये तुमचे कोणी मित्र आहेत का? माझ्यासमोर गृहस्थ विनाकारण विचारत होता. मी जरा रागानेच बोललो, तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? त्या चित्तचोरट्या श्रीकृष्णाच्या ओढीने बहुधा तुम्ही घरातून पळून आलेले दिसता. असू दे, किती झालं तरी देवच तो. मी पण एक भाविकच आहे. तुमची तिथे उतरण्याची खाण्यापिण्याची काही सोय आहे का? नसेल तर मी करतो, माझे कामच आहे ते. नाही महाराज, तुम्ही मोठे दयाळू दिसता, पण आम्ही आमचे पाहून घेऊ. पण आम्ही घरातून पळून उन्हाळपणे भटकतो आहोत हा तुमचा अंदाज मात्र चूक आहे. त्यानंतर आमचे विशेष काही बोलणे झाले नाही. रेल्वे थांबल्यावर मी आणि जितेंद्र खाली उतरलो आणि आमच्या त्या सहप्रवाशांनी आम्हाला हाताला धरून घोडागाडीतच बसवलं. आम्ही एका मोठ्या आश्रमापाशी उतरलो. आश्रमामधली जमीन हिरव्यागार गालिच्याप्रमाणे दिसत होती आणि सगळीकडे हिरवीगर्द झाडे होती. आमच्या सहप्रवाशाची इथे चांगलीच ज्ञान पहिचान होती. एक प्रसन्न चेहऱ्याचा मुलगा आला आणि आम्हाला आत दिवाणखान्यात घेऊन गेला. तिथे एक वयस्क बाई आल्या. गौरीमा, राजकुमार येऊ शकले नाहीत, त्या दोघांमधल्या एकाने सांगितलं. अगदी शेवटच्या क्षणी त्यांना आपला बेत बदलावा लागला. त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण आम्ही या 2 पाहुण्यांना घेऊन आलोय. गाडीमध्ये चढल्याबरोबर या 2 गोपाल कृष्णाच्या भक्तांनी मला भुरळ घातली. बरं ठीक आहे बाळांनो, परमेश्वराची इच्छा असेल तर आपण पुन्हा भेटू, असे म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला. आईच्या वात्सल्यपूर्ण नजरेने पाहत गौरीमा आम्हाला म्हणाल्या, या बाळांनो या. काय गंमत आहे पहा. या आश्रमाचे जे आश्रयदाते आहेत त्यांची 2 मुलं म्हणजे राजकुमार आज यायचे होते. त्यांची वाट मी पाहत होते. पण आज तुमचा योग दिसतोय. आज तुम्हाला चांगला दिवस भेटला म्हणायचा. माझ्या स्वयंपाकाची वाखाणणी करणारे, दाद देणारे जर कोणी आले नसते तर मला खूप वाईट वाटले असते. या प्रेमळ शब्दांनी जितेंद्रच्या मनावर खूप परिणाम झाला आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले. वृंदावनामध्ये उपासमारीची जी त्याला भीती वाटत होती त्याऐवजी आज त्याला शाही भोजन मिळणार होते. आता एकदम या प्रसंगाला तोंड द्यायला मनाला तयार करणे त्याला फार अवघड गेले. गौरीमांनी त्यांच्याकडे पाहिले, पण काहीही न बोलता त्या गप्पच राहिल्या. कदाचित अशा तरुणाच्या वागण्याची त्यांना चांगली माहिती नसावी. जेवण तयार झाल्याची आम्हाला सूचना मिळाली. मिष्टान्न भोजनाचा सुवास सुटलेला भोजनागृहात त्या आम्हाला घेऊन गेला आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या. असे काहीतरी घडलेल याची मला खात्रीच होती. जितेंद्रने रेल्वेमध्ये जसे मला चिमटा काढला होता अगदी तसाच आणि तिथेच मी त्याला चिमटा काढला. संशयखोरा, कळलं ना, परमेश्वर कार्य करत असतो, अगदी घाईत सुद्धा. माताजी पंखा घेऊन परत आल्या. आम्ही लोकरीच्या आसनावर बसल्यावर अगदी शाही इतमामाने त्या आम्हाला वारा घालू लागल्या. जवळजवळ 30 पदार्थ घेऊन आश्रमातील शिष्य ये जा करत होते. त्याला जेवण म्हणण्यापेक्षा शाही भोजन हाच शब्द बरोबर ठरतो. इथे येण्यापूर्वी जितेंद्र आणि मी इतके स्वादिष्ट रुचकर जेवण कधीही खाल्लं नव्हतं. माताजी, खरं सांगू का, हे राजेशाही थाटाचं जेवण राजकुमारांनाच योग्य होतं. एवढं काय त्यांना महत्त्वाचं काम होतं की एवढं स्वादिष्ट जेवण त्यांना नाकारावं लागलं? मी कल्पनाच करू शकत नाही. तुम्ही आम्हाला आयुष्यभरासाठी फार छान आठवण दिली आहे. अनंताची अट म्हणून आम्ही गप्प बसलो. आम्ही त्यांना धन्यवाद दिले, पण आमच्या धन्यवादाचे 2 अर्थ आम्ही त्यांना सांगू शकलो नाही. आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो आणि त्या आश्रमाला पुन्हा भेट देण्याचे त्यांचे आमंत्रण घेऊनच. बाहेर उन्हाचा कडाका फारच होता. आश्रमाच्या दरबाराजवळ असलेल्या मोठ्या कुटुंब वृक्षाखाली आम्ही सावलीसाठी बसलो. पुन्हा आमची शाब्दिक झगडापट्टी सुरू झाली. पुन्हा एकदा जितेंद्रच्या मनात शंकाकुशकांनी गर्दी केली.
तू मला चांगलेच अडचणीत टाकले आहेस. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आपल्याला एवढे छान जेवण मिळाले. आता जवळ काही पैसे नसताना इथली प्रेक्षणीय स्थळे कशी पाहणार आणि रात्रीच्या आधी आनंददादाच्या घरी कसे पोचणार? अरे एवढ्या लवकर परमेश्वराला विसरलास? पोट तुडुंब भरले ना? माझे शब्द कटू होते पण सत्य होते. परमेश्वराच्या उपकाराचा किती लवकर विसर मनुष्याला पडतो. प्रार्थनेला उत्तर मिळाले नाही असा एकही माणूस सापडणे शक्य नाही. तुझ्यासारख्या वेड्याबरोबर बाहेर भटकण्याचे धाडस करण्यात मी मूर्खपणा केलाय ते मी विसरणे शक्य नाही. जितेंद्र, शांत हो. ज्या परमेश्वराने आपल्याला सुग्रास जेवण दिले तोच वृंदावन दाखवेल आणि आग्र्यालाही पोचावेल. एक गोड चेहऱ्याचा तरुण माणूस घाईघाईने माझ्याकडे आला आणि झाडापाशी थांबून त्याने मला नमस्कार केला. मित्रा, तू आणि सहकारी दोघेही इथे नवीन दिसता. मला तुमचं यजमान म्हणून मार्गदर्शन करण्याची संधी द्या. भारतीय माणसाचा चेहरा एवढा पांढरा पडत नाही. जितेंद्रचा चेहरा मला एकदम आजाऱ्यासारखा दिसायला लागला. मी नम्रपणे त्या तरुणाची मदत नाकारली. तुम्ही मला हाकलून तर देत नाहीत ना? या नवऱ्या माणसाची शंका दुसऱ्या कोणत्याही परिस्थितीत हास्यास्पदच झाली असती. का बरे? मी विचारले. तुम्ही माझे गुरु आहात. त्याच्या डोळ्यामध्ये मला विश्वास दिसत होता. दुपारी ध्यान करताना भगवान श्रीकृष्णांनी मला दृष्टांत दिला. अगदी याच झाडाखाली 2 अनोळखी व्यक्ती त्यांनी मला दाखवल्या. त्यातले एक तुम्हीच होता. गुरुजी, मी ध्यान करताना कितीदा तरी आपल्याला पाहिले आहे. तुम्ही माझ्याकडून सेवा स्वीकारली तर मला खूप आनंद होईल. तुम्ही मला शोधून काढलत याचा मलाही खूप आनंद होतोय. परमेश्वर किंवा मनुष्य मला विसरले नाहीत हेच खरे. मी स्तब्ध झालो होतो. तरीही स्मित हास्य करून त्याच्या उत्सुकतेने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहत होतो आणि मनोमन मात्र परमेश्वराच्या पावलांवर नतमस्तक झालो होतो. प्रिय मित्र हो, माझ्या घरी येण्याचे भाग्य मला देणार नाही का? आपले खूप उपकार आहेत, पण आता तरी आपल्याकडे येणे जमणार नाही. आम्ही आग्र्याला माझ्या भावाकडे उतरलो आहोत. निदान वृंदावनामध्ये आपल्याबरोबर फिरण्याच्या रम्य आठवणी तरी मला द्याव्यात. मी आनंदाने होकार दिला. नंतर त्या तरुणाने, ज्याचे नाव प्रताप चटर्जी होते, त्याने एक घोटागाडी मागवली. आम्ही मदन मोहन मंदिरात आणि श्रीकृष्णाच्या इतर देवळातही गेलो. मंदिरातून आम्ही आलो आणि रात्र झाली. मी आपल्यासाठी संदेश घेऊन येतो हं. रेल्वे स्टेशनच्या जवळच्या एका दुकानात प्रताप गेला. जितेंद्र आणि मी अरुंद गल्लीकडे पाहू लागलो. हवेमध्ये थोडा गारवा असल्याकारणाने रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी होती. आमचा मित्र थोड्याच वेळात मिठाई घेऊन आला. कृपा करून याचा स्वीकार करा आणि मला पुण्य मिळवून द्या, प्रतापने विनंती केली आणि प्रसन्न मनाने आग्र्याची 2 तिकिटे आणि रुपयांच्या काही नोटा देण्याकरता हात पुढे केला. ते घेताना त्याच्या पाठीमागून देणारी जी पूज्य शक्ती होती, जे अदृश्य हात काम करत होते, त्यांना मी वंदन केले. ज्याचा अनंता उपहास करत होता त्या परमेश्वराच्या अदृश्य शक्तीने आम्हाला जरुरीपेक्षा कितीतरी जास्त दिले नव्हते का? त्या स्टेशनजवळच आम्ही एका निवांत जागा शोधून काढली. प्रताप, मी तुम्हाला लहरी महाशयांचा क्रियायोग शिकवतो. आताच्या काळामध्ये लहरी महाशय फार मोठे योगी पुरुष होऊन गेले. त्यांचे क्रियातंत्र तुला गुरुप्रमाणे मार्गदर्शन करेल. अर्ध्या तासात आमचा हा दीक्षाविधी संपला. ही क्रिया तुला चिंतामणीप्रमाणे आहे, ज्या लाभाने सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मी माझ्या नवीन शिष्याला म्हणालो, तुझ्या लक्षात आले असेल की हे तंत्र तसे सोपे आहे. यामध्ये मनुष्याची आध्यात्मिक प्रगती लवकर करून आणण्याची कला आहे. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी, मायेच्या पाशातून मुक्त होण्यासाठी 10 लक्ष वर्ष लागतात. हा एवढा मोठा कालावधी क्रियायोगाच्या साधण्यामुळे खूपच कमी होतो. वनस्पतिशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोगांनी सिद्ध करून दाखवले आहे की
वनस्पतीची वाढ त्यांच्या नैसर्गिक वाढीपेक्षा अधिक वेगाने करता येते. त्याचप्रमाणे माणसाची मानसिक उन्नतीसुद्धा शास्त्रीय पद्धतीने लवकरात लवकर करता येईल. हिची साधना तू मनापासून निष्ठेने कर. साऱ्या गुरूच्या गुरुपदापर्यंत तू जाऊन पोचशील. मी या योगाची गुरुकुल्ली शोधण्यामध्ये कितीतरी वेळ घालवला. प्रताप विचारपूर्वक सांगायला लागला. आज मला ती सापडली. इंद्रियांच्या बंधनातून मुक्त करणारी ही प्रक्रिया मला उच्च स्तरावर नक्कीच आणून सोडविल. भगवान श्रीकृष्णाचे आज मला जे स्वप्नात दर्शन झाले त्याचा अर्थ मी इतकाच घेतो की आता माझी आध्यात्मिक प्रगती होणार आहे. थोड्या वेळ आम्ही तेथेच शांतपणे विचार करत घालवला. नंतर शांतपणे स्टेशनकडे आलो. गाडीत बसल्यावर माझे मन आनंदाने प्रफुल्लित झाले होते, तर जितेंद्र रडायच्याच घाईत होता. प्रतापचा प्रेमळपणे मी निरोप घेत होतो. दोघांच्याही हुंदक्याचे आवाज मला ऐकू येत होते. परतीच्या प्रवासात जितेंद्र पश्चात्तापाने रडत होता. माझी श्रद्धा खरंच किती उथळ. माझे हृदय तर दगडाचेच आहे. आता पुन्हा आयुष्यात मी कधीही परमेश्वराच्या दयाळूपणाबद्दल शंका घेणार नाही. मध्यरात्र जवळजवळ यायला लागली. जवळ एक छदाम नसले आणि असेच सोडून दिलेले 2 भटके वीर अनंताच्या घरी प्रवेश करते झाले. आमच्याबद्दल भाकीत करताना त्याला एवढी कल्पनासुद्धा नव्हती. आता त्याचा चेहरा जो आश्चर्यचकित होता अगदी पाहण्यासारखा झाला होता. मी अगदी सावकाश रुपयांच्या नोटांची रास ओतली. जितेंद्रा, बाबा खरं काय ते सांग, अनंताने मस्करीच्या आवाजात विचारले. या माझ्या धाकट्या भावाने कुठे डल्ला तर मारला नाही ना? पण जेव्हा जितेंद्रकडून सगळी खरी गोष्ट कळाली तेव्हा त्याचा चेहरा खुलला आणि मग गंभीर झाला. मला वाटते त्यापेक्षा खूपच बिनचूक रीतीने आध्यात्मिक जगतामध्ये मागणी आणि पुरवठा या नैसर्गिक नियमांचा अवलंब होत असतो. आतापर्यंत कधीही जाणवले नव्हते इतक्या आध्यात्मिक उत्साहाने बोलायला अनंताने सुरुवात केली. जगामध्ये असणाऱ्या किमती प्राकृत अशा अनेक वस्तूंचा संग्रह करण्यात तू का दुर्लक्ष करतोस हे आता मला समजून आले. खूप रात्र झाली होती, पण तरीही दादाने मला क्रियायोगाची दीक्षा त्याला द्यायलाच लावली. अशा तऱ्हेने मुकुंद गुरुजींना एकाच दिवशी 2 शिष्यांची जबाबदारी पत्करावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा आणि नाश्ता मोठ्या मजेच्या वातावरणात झाला, जे आदल्या दिवशी सकाळी अजिबात नव्हते. मी जितेंद्राकडे पाहून हसत विचारले, ताजमहल पाहण्याची तुझी फसवणूक केली जाणार नाही. चल आज मी तिकडे जाऊन येऊ. सेहरामपूरला जायच्या आधी ताजमहाल. अनंताचा निरोप घेऊन आम्ही निघालो. आम्ही दोघे आग्र्याचे वैभवस्थान ताजमहालासमोर होतो. पांढरा शुभ्र संगमरवर सूर्याच्या प्रकाशात चकाकत होता. प्रमाणबद्धतेचे ते दृश्य प्रतीक होते. त्याच्या पाठीमागे असणाऱ्या सुरूच्या झाडांनी, सुंदर तकाकी मारणाऱ्या हिरवळीमुळे आणि पाण्याने भरलेल्या हौदांनी त्याची शोभा आणखीनच खुलून येत होती. आतील भागांवर सुंदर जाळीदार काम असून त्यामध्ये मौल्यवान खडे बसवले होते. पिंगट जांभळ्या दगडांवर जागोजागी नाजूक पुष्पमाला चित्रे एकमेकात गुंफलेली अशी कोरली आहेत. घुमटातून शहेनशाह शहाजहान आणि त्याची साम्राज्याची हृदयाची बेगम राणी मुमताज महाल यांच्या थडग्यांवर नेमका प्रकाश पडत असतो. आता प्रेक्षणीय स्थळे पाहणे पुरे झाले. मला आता गुरुभेटीची ओढ लागली होती. थोड्याच वेळात आम्ही दोघे दक्षिणेकडे बंगालच्या दिशेने प्रवास सुरू करणार होतो. मुकुंदा, खूप दिवस झाले घरच्यांना भेटून. मी माझा बेत बदलला आहे. काही दिवसांनी सेहरामपूरच्या तुझ्या गुरुजींच्या दर्शनाला मी येईन. या माझ्या धरसोड वृत्तीच्या चंचल मनाच्या मित्राने माझ्या कलकत्त्याला निरोप घेतला. मी लगेचच लोकल गाडीने उत्तरेला 12 मैलांवरच्या सेहरामपूरला गेलो. बनारसमध्ये माझ्या गुरूंची भेट होऊन बरोबर 28 दिवस झाले होते. तू माझ्याबरोबर 4 आठवड्यांनी परत येशील हे माझ्या गुरूंचे सांगणे आठवून आश्चर्याने माझ्या अंगावर काटा आला.
खरोखरच त्याप्रमाणे मी मोठ्या रायघाट गल्लीमध्ये त्यांच्या अंगणामध्ये अतिशय प्रसन्न अंतकरणाने हजर झालो. त्या आश्रमात मी प्रथम प्रवेश करत होतो आणि तेथेच भारताचे ज्ञानवतार माझे गुरु यांच्या सहवासामध्ये माझ्या आयुष्यातील 10 वर्षे मी राहणार होतो, व्यतीत करणार होतो.